अपडेट बारामती विमानतळाची डीजीसीएच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जाते। विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीच्या स्थितीची पाहणी करण्यात आलेली आहे। तांत्रिक सुविधा तसंच आपत्कालीन यंत्रणा ही सविस्तर तपासण्यात आल्यात। पाहणीनंतर आता अहवाल येणार आहे। विमानतळ किती सुरक्षित आहे हे या अहवालांती कळेल। डीजीसीए अधिकाऱ्यांकडून लवकरच सविस्तर अहवाल सादर केला जाईल। अजित पवार यांच्या विमान अपघाताचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। बारामती विमानतळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा अपघात कैद झालेला आहे। विमान अपघाताचे हे नवीन सीसीटीव्ही फुटेज अंगावर शहारे आणणारे आहे। आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये हा व्हिडिओ सर्वांसमोर आणला होता आणि अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला। अजितदादांच्या विमानाचा अपघात नेमका कसा झाला हा अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला पडलेला प्रश्न आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आमदार रोहित पवार यांनी केला आणि यासाठी रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत अनेक तांत्रिक प्रश्न उपस्थित केलेत। यामुळे या अपघाताभोवतीचे संशयाचं धुकं हे अधिक गडद झालं।